Audio Jungle. जय भीम जय लहुजी भावनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा लाडक्या भाऊच्या यूट्यूब चॅनलवरती। तर भावनो, माझं नाव आहे सुनील मस्के, तुम्ही पाहता यूट्यूब चॅनल सुनील मस्के 358। तर भावनो, 1 ऑगस्ट जवळच येत आहे। तर 1 ऑगस्ट दिनानिमित्त आपले स्टेटस तयार करायचा आहे, कारण भावनो 1 ऑगस्ट या दिवशी डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंती असते। तर त्या जयंतीनिमित्त आपले स्टेटस तयार करायचा आहे। तर तुम्ही थंबनेल आणि प्रिव्ह्यू बघितलाच असेल। जर तुम्हाला थंबनेल आणि प्रिव्ह्यू आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करायचे आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचे की आजचा स्टेटस कसा झाला। तर भावांनो, हा व्हिडिओ तुम्ही खरंच शेवटपर्यंत बघत जावा, कारण या व्हिडिओला मटेरियलला पासवर्ड दिलेला असतो आणि मटेरियल तुम्हाला मिळेलच। पण भावांनो, तुम्हाला विनंती आहे की व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत जावा, पासवर्ड मिळत जाईल। तर तुम्हाला असा कुठलाही भावनो व्हिडिओ नाही की त्याच्यात मी पासवर्ड दिलेला आहे, अगर नाही तो पासवर्ड चुकीचा आहे किंवा नाही। तर भावनो, तुम्हाला पासवर्ड मी बराबर देत असतो आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये पासवर्ड दिलेला आहे। जर तुम्हाला भावनो पासवर्ड जर भेटलाच नाही तर मला इंस्टाग्राम आयडीला मेसेज करा, आणि पासवर्ड जर भेटला तर भावनो कमेंट बॉक्समध्ये कोणी पासवर्ड सांगू नका, कारण भावनो बाकीचे काय करता, पासवर्ड बघता आणि मटेरियल डाउनलोड करतात, तर व्हिडिओ बघत नाहीत। तर सिम्पली तुम्हाला काय करायचे, मी तुम्हाला ऑलरेडी सर्व मटेरियल दिलेले, सर्व मटेरियल डाउनलोड करून घ्यायचं। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये 2 प्रोजेक्ट दिलेले आहेत, एक बीटमार्क प्रोजेक्ट आणि शेक इफेक्ट प्रोजेक्ट। ते दोन्ही प्रोजेक्ट तुम्हाला अलाइट मोशन ॲप्लिकेशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत। जर तुमच्याकडे अलाइट मोशन ॲप्लिकेशन नसेल तर त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही तिथे जाऊन अलाइट मोशन ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता। तर भावनो, टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला 2 अलाइट मोशन ॲप्लिकेशन आहेत दिलेले, एक म्हणजे न्यू अपडेट आणि दुसरं म्हणजे ओल्ड। तर दोन्हीपैकी कुठलेही डाउनलोड करून घ्यायचं आहे। आणि भावनो, तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन व्हा, कारण तिथे सर्व व्हिडिओचे ट्युटोरियल, सर्व व्हिडिओचे मटेरियल आणि सर्व एडिटिंग ॲप्लिकेशन देत असतो। आणि भावनो, तुम्ही जर आपल्या इंस्टाग्राम आयडीला सुद्धा फॉलो केले नसेल तर त्याला सुद्धा फॉलो करून घ्या, कारण भावनो तिथे सर्व ट्युटोरियलच्या रील्स अपलोड करत असतो। तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता की आपल्या रील्स किती व्हायरल होत आहेत। तर भावनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळून जाईल आणि तुम्ही लवकरात लवकर असे स्टेटस तयार करू शकता। तर सिम्पली तुम्हाला काय करायचे, आपल्याला अलाइट मोशन ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे। तर भावनो, चला आपण वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर सिम्पली भावनो, अलाइट मोशन ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे। जर भावनो तुमचे नेट चालू नसेल तर नेट चालू करून घ्या। तुम्हाला हे अपडेट अलाइट मोशन ॲप्लिकेशन मी टेलिग्राम चॅनलवरती दिलेलं आहे, तर तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे। तर खालच्या बाजूला जे प्रोजेक्ट ऑप्शन दिसत असेल ना, याच्यावरती क्लिक करायचे। याच्यावरती क्लिक केल्यानंतर पाहू शकता तुम्हाला बीटमार्क प्रोजेक्ट आणि शेक इफेक्ट प्रोजेक्ट। तर सिम्पली तुम्हाला बीटमार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं आहे। तर भावनो, पाहू शकता तुम्हाला या सॉन्गला बीटमार्क करून दिलेलं आहे आणि सर्व व्हिडिओ भावनो, सर्व व्हिडिओचे मटेरियल तुम्हाला ऑलरेडी दिलेले आहे। तर मटेरियलचे फोल्डर इथं ओपन करून घ्यायचं आहे। जर तुम्हाला पासवर्ड मिळाला असेल तर मटेरियल एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचं आहे। मटेरियल एक्स्ट्रॅक्ट करताना काय प्रॉब्लेम येत असेल तर भावनो, तुम्हाला ZArchive हे ॲप्लिकेशन प्लेस्टोरवरती मिळून जाईल, ते डाउनलोड करून घ्या आणि मटेरियल एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचं आहे। तर सिम्पली तुम्हाला हे सर्व मी PNG दिलेले आहेत, ह्या PNG तुम्हाला व्यवस्थित ॲड करून घ्यायचे आहेत। तर भावनो, प्रत्येक PNG प्रत्येक आपल्या बीटमार्कला सेट करून घ्यायचे आहे। तर व्यवस्थित आपलं ते लिरिक्स ऐकायचे आणि व्यवस्थित आपले PNG ॲड करून घ्यायचे आहेत। तर भावनो, सर्वात पहिल्यांदा ही PNG आपल्याला ॲड करून घ्यायची आहे। या PNG वरती क्लिक करा आणि प्लस करून घ्या। प्लस केल्यानंतर तुम्हाला 0.26 इथपर्यंतच ठेवून घ्यायचे PNG। तर भावनो, आपलं पहिलं जे लिरिक्स आहे ना, ते पहिले लिरिक्स इथं ऐकून घ्यायचं आहे, म्हणजे जे शब्द आपले बोल आहेत ना ते पहिलं ऐकून घ्यायचं आहे आणि इथं आपल्याला ते PNG ॲड करून घ्यायचे आहे। तर प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करा, मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन भावनो, आपली पहिली PNG इथं ॲड करून घ्यायची आहे। तर सिम्पली तुम्हाला ही पहिली PNG याच्यावरती क्लिक करायचे आणि प्लस करून घ्यायचे। प्लस केल्यानंतर याची लेंथ तुम्हाला 2.6 इथपर्यंत ठेवून घ्यायची आहे। पुन्हा प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करा, मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन भावनो, पुढची PNG अशी व्यवस्थित सिलेक्ट करा आणि ॲड करून घ्या। तर भावनो, अशा तुम्हाला व्यवस्थित सर्व PNG आहेत ना, ते सर्व PNG व्यवस्थित ॲड करून घ्यायचे आहेत। आता सिम्पली तुम्हाला इथं काय करायचे, पुढच्या बीटमार्कवरती यायचं आहे।
तर 10.27 या बीट मार्कवरती यायचं. या बीट मार्कवरती आल्यानंतर प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करा. मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन भावानं तुम्हाला हा अण्णाभाऊ साठे यांचा फोटो दिला याच्यावरती क्लिक करा आणि प्लस करून घ्या. प्लस केल्यानंतर 3 डॉटवरती क्लिक करायचे आणि फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करून भावानं याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून घ्यायचं आहे. पुन्हा या फोटोवरती क्लिक करायचे. तुम्हाला ब्लेंडिंग आणि ऑप्सिटीमध्ये जाऊन तुम्हाला कलरमध्ये जाऊन 4 नंबरचं ऑप्शन यूज करायचे आणि याची ऑप्सिटी तुम्हाला 50 ठेवून घ्यायची. 50 ठेवून घेतल्यानंतर सिम्पली तुम्हाला अजून एक फोटो पुन्हा तोच ॲड करून घ्यायचा आहे. असा फोटो व्यवस्थित ॲड केल्यानंतर याची साईज जी आहे ना त्याची साईज व्यवस्थित कमी करून घ्यायची आणि वरच्या बाजूला हा फोटो सेट करून घ्यायचा आहे. असं व्यवस्थित वरच्या बाजूला फोटो सेट केल्यानंतर याची लेंथ तुम्हाला शेवटपर्यंत वाढवून घ्यायची. शेवटपर्यंत याची लेंथ वाढवल्यानंतर या फोटोवरती क्लिक करा. या फोटोला एक इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. इफेक्टमध्ये जायचं. ॲड इफेक्टमध्ये जाऊन तुम्हाला हा सिम्पली स्मूथ एक इफेक्ट दिसत असेल याच्यावरती क्लिक करायचे आणि पाहून तुम्हाला याचा स्ट्रेंथ जो आहे तो 37 ठेवून घ्यायचा आहे. असं व्यवस्थित 37 ठेवून घेतल्यानंतर सिम्पली आता तुम्हाला इथं PNG ॲड करून घ्यायची आहे. प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करा. मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन भावानं तुम्हाला PNG दिलं आहे याच्यावरती क्लिक करा आणि प्लस करून घ्या. प्लस केल्यानंतर मूव ऑन ट्रान्सफरवरती जाऊन 3 नंबरचं ऑप्शन यूज करायचे. व्यवस्थित साईज कमी करायची आणि खालच्या बाजूला सेट करून घ्यायचं आहे. तर व्यवस्थित भावानं अशी PNG ही सेट करून घेतल्यानंतर सिम्पली तुम्हाला काय करायचे तुमच्या चॅनलचे नाव किंवा लोगो असेल तरी ते सेट करून घ्यायचं आहे. असं व्यवस्थित सेट केल्यानंतर आता आपल्याला भावानं इफेक्ट ॲड करून घ्यायचे आहेत. तर तुम्हाला मी शेक इफेक्ट प्रोजेक्ट दिलेलं आहे. ते शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं आहे. तर भावानं या प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर हा 1 नंबर इफेक्ट आहे याच्यावरती क्लिक करा. इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे. पुन्हा कॉपी इफेक्ट केल्यानंतर बीट मार्कवरती यायचं आहे आणि या एकच नंबरच्या PNGला ॲड करायचं. बाकी कुठल्याही PNGला इफेक्ट द्यायचा नाही. तर पुन्हा शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करून घ्या आणि भावानं हा 2 नंबरचा इफेक्ट आहे याच्यावरती क्लिक करा. 3 इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे आणि भावांनो तुम्हाला फक्त बाकीच्या सर्व PNGला हा इफेक्ट ॲड करायचा आहे. तर भावांनो जेवढे तुम्ही PNG ॲड करचाल का तेवढ्या PNGला हाच इफेक्ट व्यवस्थित ॲड करून घ्यायचा आहे आणि ह्यासुद्धा PNGला भावांनो हाच इफेक्ट व्यवस्थित ॲड करून घ्यायचा आहे. असा व्यवस्थित इफेक्ट ॲड केल्यानंतर तुम्हाला 10.27 पासून एक ओव्हरली व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे. प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करा. मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन भावांनो तुम्हाला हा ओव्हरली व्हिडिओ दिला आहे. हा 3 सेकंदाचा याचा व्हिडिओ आहे तो ॲड करायचा आहे. या व्हिडिओवरती क्लिक करा आणि प्लस करून घ्या. प्लस केल्यानंतर या व्हिडिओवरती क्लिक करा. 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचे आणि व्यवस्थित भावांनो हे बीट मार्कला आपलं व्यवस्थित ॲड करून घ्यायचं आहे. तर भावांनो व्यवस्थित बीट मार्कला ॲड होते का ते बघा आणि व्यवस्थित हे बीट मार्कला सेट करून घ्यायचं आहे. असं व्यवस्थित सेट केल्यानंतर भावांनो पाहू शकता आता व्यवस्थित बीट मार्कला ॲड झालेलं दिसून जाईल. तर व्यवस्थित असं भावांनो हे व्हिडिओ ॲड करून घ्यायचे आहेत. सर्व PNG ॲड करून घ्यायचे आहेत आणि सर्व PNGला एकच इफेक्ट द्यायचा आहे. तर भावांनो आपल्या चॅनलचे नाव किंवा लोगो असेल तरी ते सेट करून घ्यायचं आहे. तर पुन्हा तुम्हाला प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करायचे. मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन भावांनो हा ओव्हरली व्हिडिओ दिला याच्यावरती क्लिक करा आणि प्लस करून घ्या. प्लस केल्यानंतर या व्हिडिओवरती क्लिक करायचे. 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचे आणि याचा वाढलेला जो पार्ट आहे तो कट करून घ्यायचा आहे. ब्लिनिंग आणि ऑप्सिटीमध्ये जाऊन लाईटिंगमध्ये जाऊन स्क्रीन करून घ्यायचा आहे. असं व्यवस्थित स्क्रीन केल्यानंतर आता तुम्हाला शेक इफेक्ट प्रोजेक्ट पुन्हा ओपन करावे लागेल. हे शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर सिम्पली तुम्हाला हे 2 लेअर जे दिले आहेत ना हे ऑफ असतील तर तुम्हाला बीट मार्क प्रोजेक्टमध्ये गेल्यानंतर ऑन करून घ्यायचे आहेत. या सिलेक्ट करा. लेअरमध्ये जाऊन कॉपी लेअर करून घ्या आणि सिम्पली तुम्हाला बीट मार्कवरती येऊन हे लेअर इथे पेस्ट करून घ्यायचे आहेत. हे व्यवस्थित पेस्ट केल्यानंतर हे तुम्हाला लेअर ऑन करून घ्यायचे आहेत. हा ग्लिच इफेक्ट तुम्हाला शेवटपर्यंत वाढवून घ्यायचा आहे. आणि भावांनो आपल्या चॅनलचे नाव किंवा लोगो असेल तरी ते सेट करून घ्या कारण व्हिडिओ जो आपला आहे तो व्यवस्थित खास आणि कडक दिसून जाईल. तर उजव्या कोपऱ्यात वरच्या बाजूला जो ॲरो दिसत असेल ना त्या ॲरोवरती क्लिक करायचे. व्हिडिओमध्ये जायचे. क्वालिटी जेवढी ठेवायची आहे ती ठेवा आणि व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर भावांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा. तर असे जर भावांनो तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असतील तर मला Instagram ID वरती मेसेज करा. तुम्हाला त्याच्यावरती भावांनो मी ट्युटोरियल घेऊन येत जाईल. नाहीतर मला डेमो व्हिडिओ पाठवत जावा त्याच्यावरती सुद्धा ट्युटोरियल घेऊन येत जाईल. तर भावांनो आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा कारण पासवर्ड दिलेला पासवर्ड मिळून जाईल आणि मटेरियलसुद्धा मिळून जाईल. तर भावांनो भेटू आपण पुन्हा नवीन दुसऱ्या व्हिडिओमध्ये.